महाराष्ट्रातील शेती क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने सेरेब्रो स्पार्क इनोव्हेशन्सतर्फे महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांती मिशन अंतर्गत 100 कृषी ड्रोन वितरण करण्याचा शुभारंभ महाराष्ट्र दिनी म्हणजे 1 मे रोजी पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणातील सभागृहात करण्यात आला। यावेळी राज्यव्यापी महाड्रोन यात्रेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला। याप्रसंगी माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड, माजी ब्रिगेडियर वीरेश श्रीवास्तव, माजी सनदी अधिकारी उमेशचंद्र सारंगी आणि महेश झगडे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच सेरेब्रो स्पार्क इनोव्हेशनचे सहसंस्थापक संचालक गणेश थोरात आणि मिहिर केदार तसेच ऋषिकेश सोनावणे उपस्थित होते। या मिशन अंतर्गत 100 गरजू आणि होतकरू तरुणांना 100 कृषी ड्रोन वितरित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। महाड्रोन यात्रेअंतर्गत विशेष सुसज्ज वाहने संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहेत। गावागावांमधून कृषी ड्रोनचे थेट प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी, पीक निरीक्षण, खत व्यवस्थापन आणि शेती नियोजन कसे करावे याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश आधुनिक शेती पद्धतींची माहिती ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवणे हा आहे। एक गाव एक ड्रोन ही संकल्पना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका आणि प्रत्येक गावात पोहोचवली जाणार आहे। त्याचप्रमाणे या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी तसेच ग्रामीण भागातील युवक युवतींना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। या प्रसंगी बोलताना माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड म्हणाले, भारतीय शेतीला वाढत्या अन्न उत्पादनाची तीव्र गरज आहे। कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा। अचूक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी आणि शाश्वतता सुधारण्यासाठी ड्रोन हे एक क्रांतिकारक साधन म्हणून उदयास येत आहे। ड्रोनमुळे अचूक शेती, पीक निरीक्षण आणि कीटकनाशक फवारणी करणे शक्य होते असेही त्यांनी सांगितले। या पेस्टिसाइड्स आणि याच्यापासून मुक्तता पाहिजे असेल तर रिमोट एखाद्या गोष्टीने आत्ताच्या युद्धाचं सुद्धा उदाहरण घेतलं ना तर किमान सैनिक मेलेलं युद्ध असं पण या युक्रेन वॉरचं वर्णन करता येऊ शकतं। बरोबर आहे। त्याचं कारण असं आहे की ह्युमन रिसोर्स वाचून ठेवायचा आणि पैसे खर्च होऊ द्या किंवा ड्रोन किती पण 2000 ड्रोन एका वेळी फ्लाय करता येतील तरीसुद्धा पण ह्युमन रिसोर्स महत्त्वाचा आहे। ही गोष्टही आपल्याला लक्षात ठेवावी लागेल आणि त्या दृष्टीने ह्याचं ड्रोनचं ब्रँडिंग तुम्हाला करायला पाहिजे असं मला वाटतं आहे की दर एकरी किती पैसे शेतकऱ्याचे फवारणीसाठी वाचतील, आरोग्याच्या दृष्टीने जर पैशाच्या भाषेत रूपांतर केलं तर किती पैसे शेतकऱ्याचे वाचतील। बरोबर आहे। नंतर तुम्ही स्वतः प्रत्येक स्प्रे पंप खरेदी करायला 25,000 रुपये कशाला खर्च करता असं पण आपलं आर्ग्युमेंट असायला काही हरकत नाही। मग त्या सरंगी सर म्हटले तसं पण हे जिओ प्लॅनसारखं नको की आज एकदम स्वस्तात घ्यायचं आणि नंतर रेट वाढवायचे, तर ते होणार नाही याची दक्षता घ्या असं पण सरांनी आपल्याला सांगितलं। तर आपल्याला त्याचं पण एक भान ठेवावं लागेल। अर्थात दिस विल बी डिसाइडेड बाय मार्केट फोर्सेस, ते काय तुमच्या एका कंपनीच्या हातात नाही आहे। पण मला असं वाटतं येत्या काळामध्ये प्रिसिजन फार्मिंग म्हणजे लोक इस्रायलची चर्चा करतात पण इस्रायल बेसिकली कशासाठी फेमस आहे तर प्रिसिजन फार्मिंगसाठी आहे। ॲव्होकाडोची समजा 25 एकर बाग असेल, मी सोप्या भाषेत शेतकऱ्यांना सांगतो की तो माणूस शेतकरी त्यांचा 20 मिनिटाच्या वर वेळ वाया घालवत नाही शेतात। तो येतो पहिली कॉम्प्युटर रूम उघडतो, बागेत फिरत नाही। आम्हाला ट्रॅडिशनली असं सांगितलं आहे की आपल्या शेताला दररोज फेरफटका मारला पाहिजे। बरोबर आहे ना। आता आपण उलटं सांगतो की तुम्ही कॉम्प्युटर रूम उघडा बघा। आम्हाला त्यांनी इस्रायलमध्ये मी ऑफिशियल डेलिगेशनमध्ये जाऊन बघून आलो की त्याने आम्हाला सांगितलं की 22व्या रोमध्ये 322 नंबरचं ॲव्होकाडोच्या झाडाला फक्त आज मॉइश्चर कमी आहे, तेवढ्याला मी 20 मिनिटासाठी त्याच झाडाला फक्त पाणी देणार, माझं काम संपलं, मी कुलूप लावणार, घरी जाणार। एवढं सिम्पल याला म्हणतात प्रिसिजन फार्मिंग। आणि हे प्रिसिजन फार्मिंग आलं तर पाणी किती वाचेल, औषधं किती वाचतील, वेळ किती वाचेल, या सगळ्याचं मॅथमॅटिकली इकॉनॉमिक्सच्या भाषेत कॅल्क्युलेशन करून जेव्हा शेतकऱ्याला सांगाल, कारण आजचा शेतकरी महाराष्ट्राचा जेवढा हुशार आहे तेवढं कोणीच नाही असं माझं मत आहे।
कारण आंतरराष्ट्रीय दर्जाची पण आपल्याकडे फार माणसं आहे की ज्या क्षेत्रात मी काम केलं आहे, जमीन आणि कायदा, माणूस, बरोबर आहे. तर मला कधी कधी वाटतं आपण स्वातंत्र्याच्या आदल्या दिवशी भारतातली 15 निवडक माणसं गावागावातली शोधून निर्यात करायला पाहिजे होती. त्या देशांची वाट लागत 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 70 वर्षात ते देश रसातळाला गेले असते, अशी परिस्थिती आहे. कारण आपल्या माणसांनी त्याचरबाईच्या दरवाज्यामध्ये मसोबा तयार केला असता आणि ती बिचारी ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये मसोबा काय आहे का, त्याचं काय मिनिंग आहे का, असं शोधत बसली असती. तर ह्या 2 माणसांची आणि त्याच्या मनाची कशी सांगड घालायची हे चॅलेंज आहे नव्या कंपन्यांना. लक्षात आलं. त्यामुळे मी गणेशच्या मित्रांना आणि त्यांच्या सर्व संघटनांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. महेश जगडे म्हणाले, ड्रोनमुळे नक्कीच कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडणार आहे, परंतु बाजारपेठेचा विचार करता इनोव्हेशन, सरकारी योजना, R&D, मार्केटिंग, सबसिडी यावर अधिक भर देणे गरजेचे आहे. त्यातच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात करावा, असेही ते म्हणाले. गणेश थोरात म्हणाले, महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांतीची सुरुवात ही राज्याच्या कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवी क्रांती घडवणारा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. सेरेब्रो स्पार्क इनोव्हेशन गेल्या 6 वर्षांपासून 80 ते 100 किलोपर्यंत विविध क्षमतेचे ड्रोन विकसित करत आहे. कृषी, सुरक्षा आणि औद्योगिक क्षेत्रात आम्ही यशस्वी कार्य करत आहोत. DGCA मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्था म्हणून आम्ही ड्रोन पायलट प्रशिक्षणही देतो. विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. नमस्कार, आम्ही सेरेब्रो स्पार्क इनोव्हेशन पुणे या कंपनीमधून आहोत आणि आज आम्ही महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांती मिशनचं इनॉग्रेशन केलेलं आहे, ज्याच्या अंतर्गत आपण महाराष्ट्रामध्ये 100 ड्रोन हे पायलट स्टेजवरती उतरवत आहोत आणि ह्याच्यातून ग्रामीण युवकांना रोजगार मिळेल आणि ते कामसुद्धा आम्हीच देत आहोत त्यांना. आणि ह्याच्यासोबतच महाड्रोन यात्रा चा पण आज शुभारंभ आम्ही केला. त्याच्या अंतर्गत प्रत्येक गावामध्ये ड्रोन काय आहे, ड्रोनची माहिती, ड्रोनची अवेअरनेस आपण गावागावी पोहोचवणार आहोत. आणि सेरेब्रो स्पार्कचा CS कृषी ड्रोन आम्ही महाराष्ट्राच्या एन्व्हायरमेंटला धरून तो बनवलेला आहे. आपण स्वतः पुण्यात मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी डेफिनेटली त्याची सर्व्हिस असू द्या, प्रोडक्ट असू द्या, त्याच्या सर्व्हिसेसचा नक्कीच आनंद घ्यावा आणि डेफिनेटली ते महाराष्ट्राच्या शेतीसाठीच आपला CS कृषी बनलेला आहे आणि नक्कीच तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि जे आजार आहेत त्याच्यापासून पण तुम्हाला सुटका मिळेल. मिहिर केदार म्हणाले, महाड्रोन यात्रेमध्ये विशेष सुसज्ज वाहने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करून प्रत्येक गावात ड्रोनचे प्रात्यक्षिक सादर करतील. यामुळे शेतकऱ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती मिळेल आणि आधुनिक शेती पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. त्याचप्रमाणे शेती अधिक कार्यक्षम आणि सुरक्षित बनेल असा विश्वास देखील केदार यांनी यावेळी व्यक्त केला. नमस्ते, मेरा नाम मिहिर केदार एंड हम लोग सेरेब्रो स्पार्क की तरफ से महाराष्ट्र कृषि ड्रोन क्रांति मिशन, इसका आज हम लोगों ने उद्घाटन किया है. इसमें हम लोग 100 यूथ को हम लोग सिलेक्ट करने वाले हैं और उनको ड्रोन्स देने वाले हैं एग्रीकल्चर पर्पस के लिए, और हम लोग काम भी देने वाले हैं जिससे वो लोग ड्रोन्स लें और ड्रोन से स्प्रेइंग सर्विसेज ये शेतकरी को प्रोवाइड करें. इससे बेनिफिट ये होगा कि 100 लोगों का रोज़गार बढ़ेगा और स्प्रेइंग पेस्टिसाइड से जो बीमारियां होती हैं या फिर जो भी प्रिसीजन में कमी आती है ट्रेडिशनल स्प्रे से, वो हम लोग CS कृषि से ओवरकम करेंगे. मैं चाहता हूं कि सभी लोग CS कृषि का वापर करें और उसको अच्छे से यूज़ करके उसके बेनिफिट्स को अच्छे से आगे लेके जाए. सबसे पहले जो गरीब किसान है उसको हम लोग ड्रोन बहुत कम कॉस्ट में, और सिर्फ ड्रोन नहीं दे रहे हैं, ड्रोन के साथ साथ बाइक, एक्स्ट्रा सेट बैटरी, इंश्योरेंस, ट्रेनिंग, ये सारी चीज़ें हम लोग किसान को प्रोवाइड कर रहे हैं, जिससे और साथ में उसको काम भी दे रहे हैं. तो उसका जो भी इन्वेस्टमेंट है उसके ऊपर उसका लोड नहीं रहेगा. वो इन्वेस्टमेंट कर रहा है और बहुत कम कर रहा है, और साथ ही साथ उसको उसके इन्वेस्टमेंट के अगेंस्ट जो गारंटी है वो भी मिल रहा है हमारे काम के साथ. रही बात जो ट्रेनिंग है, उसमें हम लोग खुद से ट्रेनिंग प्रोवाइड करते हैं DGCA सर्टिफाइड, जिसमें मीडियम क्लास का और स्मॉल क्लास का दोनों के अलग अलग लाइसेंसेस उसके अंदर रहते हैं. और इस ट्रेनिंग का मेन फोकस ये रहता है कि सिर्फ खाली ग्राउंड के ऊपर ड्रोन नहीं उड़ाना है, पर
फील्ड के ऊपर एक्चुअल सिनेरियो में कैसे हम लोग ड्रोन को यूज़ कर सकते हैं और क्या क्या चॅलेंजेस आते हैं वो भी हम लोग को इसमें सिखाते हैं. सो व्हेकल सारखं ह्याच्यामध्ये मेंटेनन्स नसतं. सो आठवड्याला एकदा तो टँक असतो तो स्वच्छ पाण्याने साफ करायचा बस. बाकी ह्याच्या व्यतिरिक्त त्याला सर्व्हिसिंग जसं गाडीला 3 महिन्यानंतर असं काहीच नाही. आणि जे ऑपरेशनल कॉस्ट आहे शेतकऱ्यांसाठी ते फक्त आपलं पेट्रोल आहे गाडीचं, की ड्रोन घेऊन गेलो आणि मी घेऊन आलो. बाकी त्याच्यामध्ये असं वेअर अँड टेअर आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही आहे. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.